तुमच्या घरात जर मोठा भाऊ असन तर लहान भावानं समजून घ्यायचं का आपला जन्म फक्त बोलण्यासाठी झालेला आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज होता आमचे मोठे बंधू डॉक्टर वैभव संजय पवार यांचा जन्मदिवस. आणि खरं सांगू का, जेव्हापासून हे डॉक्टर झालेले तेव्हापासून आमच्यावर एक लय मोठं नैतिक बंधन आलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत हे डॉक्टर होता आम्ही काही करीत नव्हतो तोपर्यंत अरे काही कर, तो भाऊ डॉक्टर आहे आणि हे म्हणायला हे दोघं सगळ्यात पुढे राहायची. आणि आता काय झालं, आता इकडून करून कुठून आम्ही काहीतरी मिळवलं समजा, पण तरी सुद्धा आमच्यावर काय होणारा हे जो नाही हा काय थांबलेला नाही. वावरातलं काम असू नाही तर कोणतं काम असू, करणार तर कोण शुभ्या, आणि कमून तो ह्यो डॉक्टर आहे, योगाच काय करेल. बरोबर आहे का नाही? तो कमून नाही करणार काम, सोडच नाही त्याला, सवड असल्यावर पण कमून नाही करणार. सोडच नाही करतो, जनावरचं काम कमून नाही करणार. काही करतो तो जो जे येईल समोर ते काम करतो डॉक्टर. म्हणजे म्हातारे माणसं पण खोटे बोलत आहे. एक कॅमेरा समोर आपल्याला आता कळू शकतंय. हा, फक्त एवढे दोन, आई आणि वहिनी, ह्या दोघे माझ्या बाजूला राहत्या, नाही तर हे दोन ना फक्त वकील सोडलेले. त्याच्यामुळे भाऊला बोलायची काही गरज पडत सुद्धा नाही. आणि ह्या दोघांना असं वाटत का त्यांचा मोठा नातू म्हणजे लय संस्कारी, मर्यादा पुरुषोत्तम. आता तो कसा आहे आम्हालाच माहिती, पण जाऊन द्या, काही जरी असलं तरी मोठे भाऊ ते मोठे भाऊ आहे. असे आमचे मर्यादा पुरुषोत्तम असणारे डॉक्टर वैभव संजय पवार यांना या लहान लक्ष्मीकडून भरत गेलेला आहे बँकेत. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे काही धन्यवाद तरी म्हण. रामकृष्ण हरी.